हे बच्चा पाटी कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप जास्त छान असाल बाळा. बघा आपण आपल्या नवोदय प्रवेश परीक्षा 2025च्या प्रवासाची मस्तपैकी छान सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. तर कोणी जर थर्ड मध्ये असतील आणि चौथी मध्ये जाणार असतील किंवा फोर्थ मध्ये असतील, जे 5वी मध्ये जाणार असतील, त्यांच्यासाठी आपला हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. जो की 15 तारखेपर्यंत, ठीक आहे. 15 फेब पर्यंतच तुम्हाला एक टाइपचं काय राहणार आहे, एडमिशन्स आहेत आपल्याकडे खासकर. उसके बाद भी कर सकते हो, ऐसा नाही की नाही, सॉरी, त्याच्यानंतर पण करू शकता. पण त्याच्यानंतर बघा, जर 15 फेब्रुवारीच्या आधी जर तुम्ही ऍडमिशन कराल तर 3,500, ओके, आणि त्याच्यानंतर जर कराल तर 4,000. किती बाळा? असं आपलं फीज राहणार आहे. ठीक आहे. तर जे कोणी पण अगर सपोज तयारी करत असतील त्यांच्यासाठी आता खरं सांगेन तर तुम्हाला सगळं डिटेल मी तुम्हाला याच्या आधीच सांगितलेलं आहे. का बरं तयारी करायची, कशामुळे, कशाबद्दल तयारी करायची, कशा पद्धतीने तयारी करायची, काऊन म्हणून तयारी करायची, या सगळ्याच गोष्टीचं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलंच आहे. बरोबर आहे है ना? चला बाळांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत आपल्या नवोदयाच्या मेन जो प्रवाह असते, नवोदयामध्ये सगळ्यात जास्त गरजेचा जो भाग असतोय, सगळ्यात जास्त, तो म्हणजे बेरीज, ज्याला आपण काय म्हणतो, ऍडिशन. ठीक आहे. त्याला मराठीत काय म्हणता तुम्ही? बेरीज. सबस्ट्रॅक्शन, त्याला मराठीमध्ये काय म्हणता? वजाबाकी. ठीक आहे. आणि वजाबाकी, कोणती काकी? हा कुठून आला रे? बघा बघा बघा, प्रॉपरली लिहूया बाळा. सबस्ट्रॅक्शन. कोणता ऍक्शन? सबस्ट्रॅक्शन. त्याला मराठीत काय म्हणतात? वजाबाकी. चिन्ह माहित आहेत ना प्रत्येकाला? माहितच असायला पाहिजे. याला प्लस म्हणतात, याला मायनस म्हणतात. इतका सोपा सांगता का जी? इतकं सोपे प्रश्न असतात का? नाही बाळा, प्रश्न थोडेसे असतातच छान, पण त्याला जे मेन बेसिक लागतो ना, ते हा आहे. समजलं? आता मी असं नाही म्हणत की बघा प्रत्येकाला ह्या गोष्टी माहित नाहीये, पण मी सगळ्यांच्या, जे महाराष्ट्रातील म्हणा किंवा ओव्हरऑल जे कुठे इव्हन मुलं आपल्याला बघत आहेत, ते मग ते गावातले असो, शहरातले असो, कुठले पण असो, ठीक आहे, ज्यांना काहीच माहित नाही ना, त्यांना सुद्धा व्यवस्थित पद्धतीने समजावं, हाच माझा उद्देश आहे, बाकी काय. ओके. तर बघा, तिसरा अजून काय अभ्यास करणार आहोत आपण? मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होते जी? गुणाकार. याचं चिन्ह माहित आहे का सगळ्यांना? हो. अच्छा, त्याच्यानंतर अभ्यास करणार आहोत आज आपण डिव्हिजन. त्याला काय म्हणतात जी? भागाकार. प्रयत्न करतो मी की व्यवस्थित पद्धतीने ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन पहिले तुम्हाला सांगून देतो, त्यानंतरच मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सांगेन. चालेल? चालेल. चला बच्चा, स्टार्ट करूया. आजच्या या प्रवासाला स्टार्ट करण्याच्या आधी फक्त एक तुम्हाला मी एक गुजारिश करना चाहूंगा, बस एक चीज, म्हणजे असं एक तुम्हाला मागणी मागेल की अगर सपोज कोणी नवीन विद्यार्थी किंवा नवीन पालक आम्हाला जर बघत असतील, आमचा कंटेंट थोडा बहुत पण छान वाटत असेल ना, तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. ओके. तर चला बाळा, सुरू करूया आजच्या या प्रवासाला. काय आहे आपला प्रवास? तर ऍडिशन. काल मी सांगितलं होतं तुम्हाला ऍडिशन बद्दल. ठीक आहे. तर ऍडिशन बघा, आता टप्प्याटप्प्याने आपण समोर जाऊया. कशा पद्धतीने? बेरीज तर करणे आहे, नो डाऊट. बेरीज आपल्याला करणे आहे, मान्य आहे. पण बेरीज करत असताना थोडस रूप बदल. बेरीजचे थोडेसे रूप दोन प्रकारचे आहे. कसं? तर ऍडिशन, बघाल बाळा, ऍडिशन विदाउट कॅरी. ऐकलं का कधी? विदाउट कॅरी ऐकलं ना? ऍडिशन विदाउट कॅरी म्हणजे हातचं न लावता, म्हणतात ना, हातचा न लावता. नाही समजलं का? तशा टाईपच्या बेरीज बघू आपण, हातचं न लावता. म्हणजे जसं मी एक्झाम्पल घेतलं, सपोज 23 अधिक 25. किती सोपं आजी. असंच करताना तुम्ही 23 प्लस 25 म्हणजे 5 आणि 3 बाळा, 5 आणि 3 8, 2 आणि 2 4. इथं काही हातचं लागलं का? नाही ना. म्हणजे हे साधे साधे एक्झाम्पल्स. जर मी म्हटलं तुम्हाला 58 प्लस 21, ओ माय गॉड, इतना सोपा. हो ना जी. पहा, 58 प्लस 21 म्हणजे कसं होणार? 8 आणि 1 9, 5 आणि 2 7. काही डाऊट बाळा? हे खूप सोपे, हे खूप सोपे असतात, जे हातचं न लावता वाला कंटिन्यू असते. हे माहित आहे ना प्रत्येकाला?
बरोबर आहे. तर हा बेरीज मधला पहिला प्रकार आहे. कोणता प्रकार आहे? पहिला प्रकार. काही डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? व्यवस्थित करू शकाल ना? खूप सोपं आहे ना रे हा? तुम्ही खूप मला वाटते दुसरी तिसरी मध्येच हे शिकलं असणार. बरोबर आहे. दुसरा प्रकार बघूया. कोणता प्रकार बघूया? दुसरं ऍडिशनच दुसरा प्रकार. एडिशन नाही. नाहीतर तो बल्ब लाव्या म्हणाल. बल्ब का? बल्बचा आविष्कार कोणी केला? बल्बचा मी नाही केलो. नाही तर म्हणाल पप्पा माझ्या घरी का नाही बल्ब आणतात तेनच केला असतील जी. हो तो घेऊन आणतात. आविष्कार का? कोणी लावला शोध? तर एडिशन बाबा. कोणता बाबा? एडिशन बाबा. हो. राहू द्या मग सांगेन. ठीक आहे. चला पहा माझ्याकडे. टुकुर टुकुर पहा. कसे पहा? टुकुर टुकुर. आता करायचं काय आहे बाळा? ऍडिशन. काय करायचं आहे? ऍडिशन. सर मगाशी पण तर ऍडिशनच केलं होतं ना. बाळा तेव्हा विदाउट कॅरी होता. आता काय करू? विथ कॅरी. विथ कॅरी करायचं. विथ कॅरी. विथ कॅरी म्हणजे मराठीत काय असते? हातच्या सोबत. हातच्या सोबत. समजला का जी? समजला का सगळ्यांना? बघा आता बघा एक प्रश्न घेऊ. कसं? जर मी म्हणेल तुम्हाला 2, 4, 6 आणि म्हणेल तुम्हाला 1, 2, 9 याची बेरीज करायची. खूप कठीण आहे का रे? लक्ष दे बाळा इकडे. सोडतोय बंद डर. ठीक आहे. आता बघ. आता बघ 6 आणि 9. अरे वा! समजलं वाटते तुम्हाला कालचं व्हिडिओ. कालचं जे आपण अभ्यास केलं होतं. काल मी तुम्हाला काय सांगितलं होतं? बेरीज करत असताना सगळ्यात बेरीज असो किंवा वजाबाकी असो. सगळ्यात महत्वाचा भाग काय असते? 1 पासून कुठपासून? 1 पासून ते 9 पर्यंतचे जितके पण आकडे असतात. किती असतात? 1 पासून 9 पर्यंत 9 आकडे राहतील ना का? ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 बस. ह्या 9च आकड्यांसोबत खेळ असते बस. सांगण्यामागचा उद्देश बेरीज असो किंवा वजाबाकी असो यासोबतच खेळ जाणार आहे तुम्ही. बरोबर आहे. कितीही मोठा ऍडिशन करायचा का नसो तुम्हाला खेळावं याच्यासोबतच लागतं. म्हणजे कसं? 1 अधिक 2 3 1 अधिक 3 4 1 अधिक 5 रप से दिमागात आलं पाहिजे 6 1 अधिक 6 फटाक से दिमागात आलं पाहिजे 7 तसाच 2 अधिक 2 फटाक से दिमागात 2 आणि 3 फटाक से दिमागात 2 आणि 4 फटाक से दिमागात तोंडी आलं पाहिजे तोंडी नाही तर बोट मोजतात कोणी कोणी सर 2 आणि 4 4 5 आणि 6 होते जी असं नाही करावं. असे करता तुम्ही करताना याची प्रॅक्टिस करा. हे फक्त 1 पासून 9 पर्यंत जे आकडे असतात ना असेच करायचे 2 अधिक 5 फटाक से दिमागात 7 आल्या पाहिजे. तशाच पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची आणि पालकांना एक विनंती आहे माझी, ठीक आहे. एक फक्त एक गोष्ट बघा, की काय तुम्ही प्लीज पप्पा मम्मींना पण सांगाल, की मला थोडीशी मदत करा या गोष्टींसाठी. बेरीज म्हणा किंवा वजाबाकी म्हणा, खासकर भागाकार म्हणा, भागाकार नाही आपलं काय फाळे म्हणा, वर्ग म्हणा, घन रोज पप्पा मम्मींना घ्यायला लावा. पप्पा मम्मीला म्हणायचं की मला असं विचारा की सांगा की 3 अधिक 2 किती? फटाकसे तुम्ही सांगल्या पाहिजे 5. पप्पा मम्मीला म्हणायचं तुम्ही विचारा. पालकांना असं विनंती आहे की तुम्ही त्यांना विचारा. प्लीज त्यांची मदत करा. खरं सांगतोय तुम्हाला एक टाइपचं वेळ देणं पण त्यांना होऊन जाणार आणि कुठं नाही कुठं ते काहीतरी गोष्ट शिकून पण घेतात. आणि खरं सांगेन ना, पालकांना म्हणजे एक टाइपचे जे मुलं आहेत आपले, त्यांना फक्त पालकांची साथ गरजेची आहे. कुठे ना कुठे तुमचा वेळ गरजेचा आहे. समजलं का? है ना? तर त्या दृष्टिकोनातून फक्त आपल्याला काय करणे आहे? त्यांना वेळ देणे आहे. त्यांना विचारणे आहे. काय? सांग रे बाळा मनाचा. का? 3 आणि 3 किती गा? तर 6. 3 आणि 4 किती जी? तर फटाकसे किती? 7. 3 आणि 5 किती? तर फटाकसे 8. 3 आणि 6 किती? तर फटाकसे 9. समजलं का? हे पटकन डोक्यात आलं पाहिजे. समजला की नाही समजला? 3 आणि 8 किती? सॉरी 3 आणि 7 किती? 10. 3 आणि 8 किती? तर 11. अरे 11 नाही 11. चल 3 आणि 9 किती? अच्छा 9 ची ट्रिक नंतर सांगतो. आता 9 ची ट्रिक मगाशी सांगितलं होतं का? पण तरी पुन्हा सांगतोय बाळा व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये या गोष्टी प्लीज तुम्ही पप्पा मम्मींना म्हणा की आम्हाला विचारा रोज. कारण की हे सवय जर तुम्हाला लागली ना की फटकन तोंडी सांगण्याची कॅल्क्युलेशन खूप फास्ट होतात. तुम्हाला पण कळणार नाही. समजलं का? हे अभ्यास करण्याची एक टाइपची टिरिक आहे. काय? टिरिक. जसा 4 अधिक 2 फटाकसे दिमागात काय येते तुमच्या? 6. 4 आणि 3
सांगा पटकन. 4 आणि 4 8, 4 आणि 5 9, 4 आणि 6 10, 4 आणि किती 6 झाले ना 7 किती 11, 4 आणि 8 9 ची ट्रिक मग सांग. 9 ची मग सांग. समजलं? तर हे असे बाळांनो 5 सोबत पण करायला लावायचं. 5 अधिक 2 हे असा चार्ट तुम्ही स्वतः बनवायचा. समजलं का? रोज जेव्हापर्यंत तुम्ही पक्के होत नाही या कॅल्क्युलेशन्स. हे असं नाही की लिहूनच काढा, पण विचारायला लावा. मनात मनन करा. बसमध्ये जाताना सांगितलं ना तुम्हाला काय काय करायचं ते सांगतो मग अजून मला आठवून द्याल मी सांगेन. बसमध्ये जाताना दिमाग खराब करून टाकायचा. कोणाचा कोणाचा तिथे आजूबाजूला जे मुलं बसतात त्यांच्या पण आणि जे तुमचे ड्रायव्हर काका असतात किंवा कंडक्टर काका असतात त्यांच्या पण. काका असला तर काका, काकू असली तर काकू, नाही तर मॅडम असला तर मॅडम. टेन्शन नाही घ्यायचा. काय म्हणायचा अगर म्हणजे असं नाही की कुछ आपको मस्ती करना है वहां पे. डायरेक्ट जाता बरोबर जो मित्र असला त्याच्यासोबत 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. हो असे टेबल्स मस्त झडीच लावून टाकायची. खाली वेळ असते ना बसमध्ये जाण्याचा तर ते टाइमपास करण्यापेक्षा किंवा गोष्टी करण्यापेक्षा असा मजेदार पद्धतीने करायचा ना का मस्त 2 1 जा 2, 2 2 जा 4. दिमाग खरा. कोणी बये म्हणतील ना तरी चालेल. समजला का? आणि अगर सपोज कोणी रागवला अय चुप राय 5 चा स्क्वेअर 25 म्हणायचं. दुसरं अजून म्हणलं चुप राय 6 चा स्क्वेअर 36 म्हणायचं. कोणी म्हणलं चुप राय अय तुला चुप राय म्हणलं ना 6 चा क्यूब 216 म्हणायचा. हो म्हणजे उत्तर आपण त्यांना कसं द्यायचं उत्तर म्हणजे जर तो चुप राहा म्हणतोय तर तुम्ही म्हणायचा 8 चा क्यूब 512, 9 चा क्यूब 729. रपायला पाहिजेत या गोष्टी. म्हणजे या नवोदयामध्ये मी खरं सांगतो एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो की नवोदयामध्ये तुम्हाला जर व्यवस्थित पद्धतीने ठीक आहे जे कॅल्क्युलेशन्स म्हणतात ना ज्याला आपण काय म्हणतो कॅल्क्युलेशनला मराठीत काय म्हणतो कॅल्क्युलेशनच म्हणतात का ठीक आहे जे काही असेल ठीक आहे सोडवण्याची पद्धत गणिताची खास कर है ना ते जर तुम्हाला छान करायची असेल ना तर या बारीक सारीक गोष्टीमध्ये खूप लक्ष द्यावं लागेल. आपण धडधड मोठ्या गोष्टी शिकायला जातो पहिलेच हेच चुका होते आपल्यापासून आणि हे करायचं बारीक बारीक गोष्टी म्हणजे काय टेबल जोरदार करा ना का टेबल 2 पासून कुठल्याही हालतमध्ये खतरनाक पद्धतीने तुमचे कुठल्याही हालतमध्ये 20 पर्यंत तुमचे फाळे जोरदार राहिले पाहिजे. आपला टार्गेट या फेब्रुवारी महिन्याच्या 20 पर्यंतच आहे. मग वाढवू आपण सध्याचं सांगतोय. त्याच्यानंतर 2 ते 20 पर्यंत स्क्वेअर पण तुमचे जोरदार स्क्वेअर म्हणजे वर्ग सांगितले आहेत वर्ग कसे असतात वर्ग म्हणून ठीक आहे आणि 2 ते 20 पर्यंत घन ज्याला तुम्ही क्यूब म्हणता. समजलं की नाही समजलं प्रॉपर हा म्हणजे आणि बघा हेच तर तुम्हाला मी सांगत आहे बसमध्ये म्हणा किंवा इकडे तिकडे जेव्हा केव्हा वेळ मिळते बाळा तुम्हाला हे रोज म्हणण्याचा प्रयत्न करा जितक्यापर्यंत तुम्ही टार्गेट ठेवता तितक्यापर्यंत. समजलं? उठता बरोबर पहिली हे रुटीन तुमची आलीच पाहिजे. हो आज केला का तुम्ही मी सांगितलं होतं केलं का गुड ज्यांनी ज्यांनी केलं असेल खूप छान. मी म्हटलं होतं की लिहून आणायचं आता चेक करणार थोड्या वेळात ठीक आहे समजत आहे सांगण्यामागचा उद्देश हे रोज लिहून काढणार आहे. तुम्ही असं म्हणाल की नाही मी पाठ करून टाकतो तसं होत नाही. लिखाण प्लस पाठांतर हे दोन्हीच्या जेव्हा तालमेळ जुडतो तेव्हा जाऊन कुठे नाही कुठे आपल्याला त्या गोष्टी समजतात. समजलं? थोडंसं बोरिंग वाटतं मला माहित आहे रोज 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 गोष्टी तेच करायसाठी पण आपण छान बनतो हे सगळ्यात महत्त्वाचं. काय रे बाळा समजलं? तर काय करायचं 2 ते 20 पर्यंत हे लिहा आणि कसं लिहायचं 2 1 जा 2 असं नाही लिहत बसायचा. कसा लिहाल रे भाऊ कसं लिहाल 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 2 5 जा 10 2 6 जा 12 2 7 जा 14 2 8 जा 16 2 9 जा 18 2 10 जा 20. समजला का समजला का नाही समजला समजला की नाही असेच पुरे टेबल लिहायचे सपासप 20 पर्यंत. समजला स्क्वेअर पण आता स्क्वेअर तुम्हाला मी सांगून देतो स्क्वेअर जर कोणी नवीन असतील त्यांना मी सांगतो स्क्वेअर म्हणजे काय बाळा वर्ग. आता वर्ग म्हणजे काय तर कुठल्याही संख्येला त्याच संख्येने 2 वेळा गुणाकार करणे म्हणजे वर्ग ना रे बाळा.
म्हणजे जर 2च्या डोकसीवर 2 दिसला डायरेक्ट म्हणावचा तू वर्ग वस कावेस वर्ग. तर याला म्हणजे काय रे बाळा, तर 2 × 2 म्हणजे किती 4. तर तशाच पद्धतीने सगळ्यांचा वर्ग तुम्हाला पाठच राहायला पाहिजे. 3चा स्क्वेअर म्हणल्यावर फटाकसे म्हणायचा किती 9 होते 6 नाही, तो डबल होते. चल 4चा स्क्वेअर म्हटल्यावर फटाकसे 16. 5चा स्क्वेअर म्हटल्यावर फटाकसे 25. 6चा स्क्वेअर म्हटल्यावर फटाकसे 36. 7चा स्क्वेअर म्हटल्यावर दिमाग खराब 49. 8चा स्क्वेअर म्हटल्यावर फटाकसे. क्या ये बात समझ में आ रही क्या? समझ रहे हो क्या नहीं समझ रहे हो? अरे पक्का की नहीं समझा? चलो 9चा स्क्वेअर म्हटल्यावर 81. दिमाग खराब. 10चा स्क्वेअर म्हटल्यावर फटाकसे 100. क्या हा आणि मग 11चा स्क्वेअर 121. आता पुराच लिहून देऊ का मी तुम्हाला? दिमाग खराब. 12चा स्क्वेअर म्हणल्यावर 144. 13चा स्क्वेअर म्हणल्यावर अरे वा 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 14चा स्क्वेअर म्हटल्यावर 196. पुराच नाही लिहून देत मी, दिमाग खराब. आता तुम्हाला माहित आहे ना कसं करणं असते. चला तसं जसं वर्ग केलं ना बाळा, तसंच आपण क्यूब पण पाठ करायचं रोज. ह्या रोज गोष्टी म्हणायच्या. सांग म्हणायच्या चिमणे तुला येतो का 2चा क्यूब? हो 8. समजलं का? दुसरे कोणीच मिळत नसतील, पप्पा मम्मी जर तुम्हाला म्हणजे वेळ देत नसतील, तर आजी आजोबा घरी असतील, त्यांना म्हणायचं की मला फक्त असं विचारा. आता ते म्हणतील बाये मी कधी जन्मात नाही पाहिलो का, मला काय माहित काय, अरे लाईटही गेली है ना, आता तर दिसेही नाही, डोरेही गेले माझे, मी काय विचारू बाय तुला. तर असं असेल घरी आई आई किंवा बाबा आजोबा किंवा आजी असे म्हणत असतील तर त्यांना त्रास नाही द्यायचा. तुम्हीच स्वतः एखादा तकिया नाही तर लोड पकडून टाकायचा आणि त्याला स्वतःच विचारायचं ना स्वतःच उत्तर द्यायचं. मग म्हणा 2चा स्क्वेअर किती, दिमाग खराब, तर 4 म्हणलं पाहिजे तुम्हीच. जर नाही आला तुम्हाला रपा रप मारायचं तेल आहे. कोणाला? स्वतःला नाही, कोणाला? उसीला. समजलं का? तकिया का तकिया तकिया लोड लोड नाही, लोड भलताच झाला, तो भलताच लोड होऊन जाते हो ना. समजत आहे का? गोष्ट क्लिअर होत आहे? आता बघा लाईट तर गेली आहे तरी पण आपण थोडंसं ऍडजस्ट करू, चालेल ना तुम्हाला? ठीक आहे, दिसतोय ना सगळ्या जणांना? नाही दिसत असेल एनीवे जो भी अच्छी बात है. तो एनीवे देख लो समझ लो. तो क्यूब क्यूब म्हणजे काय बाळा? घन. हे ह्या गोष्टी पाठच ठेवा रे, खरं सांगतोय मी, बिलकुल पाठच राहायला पाहिजे. घन म्हणजे काय? एखाद्या संख्येला त्याच संख्येला 3 वेळा गुणाकार करणं म्हणजे घन. नाही समजला का? तर कसं 2चा क्यूब रपाकसे किती 2 × 2 × 2 म्हणजे किती बाळा 8. तर तसंच 3चा क्यूब फटाकसे आला पाहिजे तुम्हाला किती 27. आणि 4चा क्यूब म्हटल्यावर फटाकसे आला पाहिजे 64. 5चा क्यूब म्हटल्यावर फटाकसे आला पाहिजे 25 नाही 125. आणि 6चा क्यूब म्हटल्यावर 216. 7चा क्यूब म्हटल्यावर 343. आणि 8चा क्यूब म्हटल्यावर 512. 9चा क्यूब म्हटल्यावर 729. असंच असं सगळेच करायचे. 10चा क्यूब 1000 है ना. 11चा क्यूब 1331. 12चा क्यूब 17. तर बाळा ह्या गोष्टी बिलकुल रफा 15चा क्यूब 3375. म्हणजे रफा रफ आला पाहिजे. कसं आला पाहिजे? रफा रफ. इतकं जोरदार प्रॅक्टिस करा बाळा. आणि यासाठी मदत पालकांची घ्या. ठीक आहे. जर पप्पा मम्मी वेळ देत नसतील तर आजी आजोबांची घ्या. ते पण वेळ देत नसतील तर स्वतःसाठी स्वतःच वेळ काढा. आरशासमोर उभे राहून स्वतःलाच हे प्रश्न विचारा. तेव्हा जाऊन कुठे आपल्याला ह्या बारीक बारीक गोष्टीमध्ये यश प्राप्त होतं. हे वाटत असतील खूप चिल्लर गोष्टी, पण ह्याच गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये खूप कामाच्या आहेत. समजलं? जसं मी तुम्हाला हा पण सांगितलं होतं काय 5 + 2 फटाकसे आला पाहिजे किती 7. फटसे तुम्हाला जर 5 + 8 मी म्हटलं किती, तर फटसे आला पाहिजे किती 5 आणि 8 13. समज फटसे आला पाहिजे. 5 आणि 6 म्हटलं मी फटाकसे तर किती 11. बकरा नाही, बकराच्या मध्ये 11. चल 5 आणि 7 किती रे बाळा? फटाकसे दिमागात किती 5. समजलं ना बाळा? 5 आणि 4 किती तर 9. पटपट पटपट या गोष्टी दिमागातच ठेवा रे. तसंच 6 सोबत डील करायची. हे असे रोजच्या रोज स्वतः तुम्ही डील करा. मी खरंच सांगतो एक दिवस कारण की बघा सगळं खेळ 1 ते 9 पर्यंत असलेल्या संख्यांसोबतच आहे. बाकी नंतर ठीक आहे नो डाऊट वाढतात. पण बेरीज किंवा वजाबाकी करत असताना यांचाच तर संगम असते ना सगळं. दुसरं काय असते सांगा?
या गोष्टी तुमच्या जोरदार असायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. समजलं? आता यामध्ये एक नवची कला सांगतो. कशाची? नवची कला. एकच नंबर आहे नवची कला. कशी नवची कला? नवची ट्रिक म्हणतो आपण याला. काय म्हणतो? नवची ट्रिक. आता बहुतेक मुलांना बघा, 9 अधिक, आता जनरली तुम्ही असा विचार कराल 9 अधिक 1 म्हणजे खूप सोपा. किती? 10 होते. ठीक आहे. तर 9 सोबत बेरीज करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 10. बस हा आकडा लक्षात ठेवायचा. 9 सोबत बेरीज करत असताना कोणता आकडा लक्षात ठेवायचा? 10. तर आता पाय, 9 अधिक 2 मी म्हणेल तर 10 दिमागामध्ये 10 पक्का ठेवायचा. 10 प्लस 2 मधून 1 मायनस करा, किती? 2 म्हणजे किती? तर 11. इतका टाइमपास नाही करत बसायचं. काय करायचं पाय, 9 अधिक 2 म्हटल्यावर 2 सोबत बेरीज करायची आहे ना, 2 मधून 1 मायनस करा आणि डायरेक्ट का लिहा? 11. नाही समजलं का? 10 मध्ये प्लसच करणे, इतकं लक्षात ठेवा. समजलं? पण तितकं टाइमपास नाही करू आपण. आता जर मी म्हटलं 9 अधिक 3 म्हटलं, 3 मधून 1 मायनस करा, किती? 12. रपाक से. 9 अधिक 4 म्हटलं, 4 मधून 1 मायनस करा, 13. 9 अधिक 5 म्हटलं, 5 मधून 1 मायनस करा, 14. रपाक से आल्या पाहिजे. नाही समजला का? म्हणजे 9 अधिक 6 म्हटलं तर फटाक से किती? 15. कारण की 6 तून 1 मायनस केल्यावर किती राहते? 5. आणि 10 तर तो आपला राहायच नाही फिक्स. 10 तर फिक्स आहे ना आपला. बस आता 9 आणि 5 7 म्हटल्यावर 1 6 मायनस करा, 16. 9 अधिक 8 मधून 1 गेला, किती? 17. आणि 9 आणि 9 तर माहितच आहे भाऊ, 18 होत्यातच. 9 1 मायनस करा, 8. समजलं का? या गोष्टी 9च्या रिगार्डिंग पाठच ठेवायचा. कोणी काही विचारत, 9 आणि 5 14 म्हणा, 9 आणि 3 12, 9 आणि 7 16 म्हणा, 9 आणि 8 17 म्हणा. ह्या गोष्टी सण पाठ राहायला पाहिजे. तेव्हा जाऊन नवोदय आपल्याला कॅल्क्युलेशनच्या स्वरूपामध्ये खूप सोपं वाटते, हे लक्षात घ्या. समजलं? बाकी दुसरी काही नाही, पण कम से कम 5 ते 6 दिवस प्लीज माझ्या पालकांना एक विनंती आहे, मुलांची या गोष्टीबद्दल तुम्ही अगर सपोज त्यांना वेळ दिला ना, मी खरंच सांगतोय तुमचे मुलं किंवा मुली खूप जोरदार होतील कॅल्क्युलेशनच्या बाबतीत. त्यांना आवड निर्माण होईल. म्हणजे असं नाही की त्यांना बोरिंगच्या स्वरूपात त्यांना डील करायचं. मस्त हसत खेळत. 9 अन् 4 13, 9 अन् 5 किती? समजलं. 9 अन् 7 16. रपाक से थन थन थांबायचंच नाही. 12 पंचे रपाक से आला पाहिजे 7. 16 9 जा फटाक से आना चाहिए 144. 16 4 जा कितना? फटाक से आना चाहिए 64. 12 9 जा फटाक से आना चाहिए 108. 13 9 जा 117. रपारप विचारायचं. रपारप स्वतःलाच. हे असे बे एक बे बे दुने 4 बे 3 6 असं नाही करत बसायचं. डायरेक्ट 2 9 जा 18. 3 7 जा 21. 4 9 जा 36. 5 4 जा 20. 6 9 जा 54. 12 8 जा कितना? 96. सब आला पाहिजे दिमागात. कुठे? दिमागात. 12 पंचे 60. 13 5 जा 65. 14 5 जा 70. समजला का? रप आल्या पाहिजे दिमागात. तेव्हा जाऊन आपली प्रॅक्टिस ही जोरदार बनतोय आणि खूप छान पद्धतीने आपण नवोदयमध्ये डील करतो, हे लक्षात घ्या. काही डाऊट आहे इथपर्यंत? चला आता आपण जाऊया आपल्या प्रवासाला. ऍडिशन होता आपला, बलबगा ऍडिशन म्हणजे बेरीज होती आपली सुरू. कोणासोबत? विथ कॅरी. विथ कॅरी होतं की नव्हतं? आता कॅरी म्हणजे बाळा हातचं सोबत. हातचा सोबत घ्यायचा आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला म्हटलं होतं ऍडिशन काय? तर 2 4 6 प्लस 1 2 9. पाय बरं, 6 आणि 9 आला की नाही आला आकडा? 6 आणि 9 आला की नाही आला आकडा? आला की नाही? अशाच टाईपच्या गोष्टी येतील तुम्हाला. म्हणजे डील जे करायचं आहे 1 ते 9 सोबत असलेल्या संख्यांसोबतच डील करायचं. सांगा बरं, 6 आणि 9 रपाक से 15. अरे वा रे. एक 5 ठेवायचं आणि एक कॅरी तिकडे पाठवायचं. कुठे? समोर. कॅरी जास्तचे पैसे झाल्यावर समोरच्याला देऊन देणे, दान, असा म्हणणं आहे त्याचं. आपल्या जवळ नाही ठेवणे. समजला का? समजला का? पण असं लोक करतात का? नाही. आम्हाला काय करायचं आहे? पहा, संख्या करतात बिचारे. ते भेदभाव करत नाही. 9 आणि 6 15चे 5 आणि 1 गेला तिकडे. कुठे? समोर. तर आता 4 आणि 2 6 आणि 1 7. आता हातच्या काही जाणार आहे का? 7 मधून काय जाईल का? 7 तर 7च राहील. 10 पेक्षा 9 पेक्षा मोठी संख्या असली घराची 1 समोर फेकून द्यायची. बरोबर आहे? चला 2 आणि 1 3. तर हा तुमचं उत्तर. समजला का जी? समजला का जी? पक्का? आणि जर मी तुम्हाला म्हटलं आता 9 2 8 प्लस
81 म्हटलं, चालेल? सांगा बरं. 8 आणि 1 9, 8 आणि 2 10. पण 10चे 10 लिहाल का तुम्ही असे 10 आणि मग हा 9 असं लिहिता का? असं लिहायचं नाही. कसं लिहिणार बाळांनो? 8 आणि 2 10चे टकल्यासोबत ठेवायचं. यू नो टकल्या? टकल्या इज नथिंग बट 0. अरे ह्या टकल्याला केस राहतात का? नाही. म्हणून तो का हो 0 टकल्या. ठीक आहे. आता एक बिचारा समोर, कारण की 10 बदल्यात टकल्या ठेवायचं, एक समोर पाठवायचं. चला, तर मग 9 आणि 10. 9 आणि 10 नाही, 9 आणि 1 10. ठीक आहे. आता सर, आताच तुम्ही म्हटलं होतं सर 10 आला की टकल्या ठेवायच्या आणि एक समोर पाठवायचा. आता इथे समोर कोणी अंक आहे का रे? समोर अंकच नाही, कशाला एक समोर पाठवू मी? डायरेक्ट म्हणतो किती? 10. क्लिअर झालं का? काही डाऊट आहे का? नाही थोडासा तरी उलूसा तरी? नाही सांगा ना. चला, तर दुसरा एक्झाम्पल घेईन तर चालेल का? तर बघ बाळांनी काय काय म्हणतोय? 1 2 4 6 3 9 आणि 2. काही समजला की नाही समजला? चल आता बेरीज करा. 6 आणि 2 माग घेऊनच बेरीज करायची. 6 आणि 2 8, 9 आणि 4 13 चे 3 हातचा 1, 3 आणि 2 5 आणि 1 6. आणि हा बिचारा जसाचा लंका तसा, कारण की त्याच्यासोबत कोणतीच संख्या नाही आहे. एकासोबत कोणतीतरी संख्या आहे का? नाही, सांगा सांगा, एक तरी संख्या आहे का? नाही, म्हणून एक काहीच नाही, एकच बस. समजला? चला दुसरा पाहू आता. हा पाय 5 6 7 6 7 2 9 9 यांची करायची आहे बेरीज. नाही समजलं आता? चला पटकन सांगा बरं. 9 आणि 6 15, म्हणजे 15 चे 5 आणि 1 कॅरी. 9 आणि 1 किती होतात? 10 आणि 7 म्हणजे 17. पाय तुम्ही विचार कराल 9 आणि 7 16 करतो ना, मग एक बेरीज करतो. नाही, 9ला 1 भेटला तर मस्त खुशच होऊन जायचा. 9 आणि 1 म्हणजे 10. काम जमला हो. पाय 9 आणि 1 म्हणजे 10 आणि 7 17. हातचा 1 17 लिहायचा का तुम्ही इथे? नाही, तिकडे समोर एक फेकून द्यायचं. हा आता पाय 6 आणि 2 8 आणि 1 9. 7 आणि 5 किती होता? आलं की नाही? 7 आणि 5 7 आणि 5 किती? 12. तर 2 इकडे लिहून 1 तिकडे फेकू का? डायरेक्टच 12. समजा क्या यारा? बघा बाळांनो, लाईट गेली आहे तरी पण आपण थोडासा प्रयत्न करतोय छान पद्धतीने. वेळ नाही वाया गेला पाहिजे. बरोबर आहे का नाही का? चला पहा. 5 6 7 6 झाला. ये बाळा इकडे सरक. आता बघ अजून दुसरा एक्झाम्पल बघ. 6 9 6 ला 90 ने ऍडिशन करू शकतो का आपण? हो. 6 ने टकल्या 6. टकल्यासोबत तुम्ही काही ऍडिशन करा, बिचारा तोच संख्या असते ज्याच्यासोबत तुम्ही ऍडिशन केलं. बस ठीक आहे. आता 9 आणि 9 किती होतात? 18. 18 चे 18 लिहाल का फक्त 8च लिहाल? 8च लिहायचं आणि बिचारा त्या 1 ला समोर पाठवायचं. तर 6 आणि 1 7. 786. काही डाऊट आहे का रे? जर मी तुम्हाला म्हटलं 8 5 9 2 2 9 0 6 9 9 यांची करून द्या मला बेरीज. तुम्ही करू नाही शकत का? आराम से. 9 आणि 2 11चे 1 हातचा इकडे 9. आता काय करायचं? 9 आणि 2 11 नाही करत बसायचं. 9 आणि 1 म्हणजे होतात 10 होतात, आणि 10 आणि मग हे 2 म्हणजे किती? 12. तर 12 लिहाल का? नाही, 12चे 2 हातचा 1. पुन्हा 9 आणि 1 10. 10 आणि 6 गुड बाळा, बहुत बढिया. 16 1 कॅरी, कारण की 16चे 6 लिहायचं, एक समोर पाठवायचं. तर चला बघ, 5 आणि 1 6. आता 9 आणि 8 म्हणजे 9 आणि 8 ची बेरीज सांगलं रप्पाच 9 ची कहाणी. 9 आणि 8 17. काय? 17. 8 मधून 1 कमी करायचं, डायरेक्ट 10 मध्ये जोडायचं. किती? 17. खतम काम. नाही समजलं? म्हणजे हा तुमचं उत्तर. कोई डाऊट बाळा? कोई डाऊट? आता बघूया आपण सब्सट्रैक्शन. काय बघूया? सब्सट्रैक्शन. सब्सट्रैक्शन बताने से पहले एक मी सांगतोय की अगर सपोज कोणी नवीन मुलं किंवा नवीन पॅरेंट्स अगर सपोज आमच्या या व्हिडिओला बघत असतील, तुम्हाला बरं वाटत असेल, तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट मला सांगायची होती की अगर सपोज तुम्हाला आमच्या सोबत असाच अभ्यास करायचा असेल तर आमचा एक ऍप पण आहे. ऍपच्या थ्रू आम्ही ऑनलाईन पण अभ्यास करतो आणि ऑफलाईन पण अभ्यास करतो. जर तुम्हाला आमच्या सोबत ऑफलाईन किंवा ऑनलाईन अभ्यास करायचा असेल तर आमची फीज आहे 3500. सध्या पुरता 15 फेब्रुवारी पर्यंत आमची बॅच स्टार्ट झाली.
15 फेब्रुवारी पर्यंतच हा ऑफर आहे बाळांनो, ठीक आहे. आणि 15 फेबच्या नंतर हा डायरेक्टली 4000 होऊन जाणार. ओके है ना. तर जर तुम्हाला आमच्यासोबत जोडायचं असेल 15 तारखेपर्यंत, हाच अशाच पद्धतीने शेड्यूल आम्ही करणार आहोत. आजचा मला वाटते आमचा दुसरा दिवस आहे, हो ना रे बाळा. सेकंड डे आहे जसा आम्ही अभ्यास करण्याचा. ओके, तर रोज उद्याला पण आमचे एक व्हिडिओ येणार. रोज 15 तारखेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ येतील, जेणेकरून तुम्ही जज करू शकाल की खरंच आम्ही अभ्यास कसं करतोय ते, है ना. आणि जर अजून खूप डिटेल हवं असेल तर 8275397522 वर कॉल करून तुम्ही डिटेल विचारू शकता आणि आमच्यासोबत जोडू शकता. कसा अभ्यास करायचा आहे, नवोदयमध्ये काय काय गोष्टी बारकाईने शिकायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो आणि करत पण आहोत. ओके, तर चला बाळांनो, सबस्ट्रॅक्शन कडे आपण जाऊया. तर नेक्स्ट आपण अभ्यास करत होतोय काय रे, तर सबस्ट्रॅक्शन. कोणता ऍक्शन? त्याला मराठीत काय म्हणतात? वजा. अरे काकी नाही, वजा बाकी हो. काकी म्हणते, कमला काकी नाही, पोटची कमला काकी आणलं नाही ना. ठीक आहे, वजा बाकी. तर वजा बाकी म्हणजे काय असते बाळांनो? वजा बाकी. अच्छा, एक गोष्ट मला वाटते मी तुम्हाला तिकडे ऍडिशन मध्ये सांगितलं नाहीये. ऍडिशन म्हणजे नेमकं होते काय तुम्हाला माहिती आहे का? ऍडिशन म्हणजे नेहमी तुम्ही ऍडिशनच का बरं कराल, हे कोणी सांगू शकेल का मला? कोणी सांगू शकेल का? याच्या मधला सगळ्यात महत्वाचा लॉजिक तुम्हाला मी सांगतो बाळांनो, लक्ष घ्या मी सांगतो काय ते. ठीक आहे. ऍडिशन केव्हा केव्हा करायचं? बघा, जेव्हा केव्हा तुम्हाला जोडायचं आहे एखादी गोष्ट. जोडणे म्हणजे एक टाइपचं सांगेन मी तुम्हाला, इंग्लिशमध्ये पण सांगतो आणि मराठीमध्ये पण. जर तुम्हाला एखादं असं शब्द दिसलं की ऍड करा, तर 100% काय करायचं? बेरीज. काय कराल तुम्ही? बेरीज. ऍड म्हणेल तर. ठीक आहे. जर अगर सपोज इंग्लिश मीडियम वाल्यांना टुगेदर हा शब्द दिसलं, टुगेदर म्हणजे काय? एकत्र. एकत्र. समजलं का? तेव्हा पण तुम्ही काय कराल? बेरीजच कराल. काय कराल? बेरीज. जर तुम्हाला टोटल हा शब्द दिसलं बाळा, तर म्हणजे त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? एकूण. तरी तुम्ही काय कराल? बेरीजच कराल. समजलं का? ह्या गोष्टी लक्षात ठेवा, है ना. सम. सम म्हणजे पण बेरीजच होतो बाळा. गुड. म्हणजे बेरीज हे कसा कसा बघा, सांगण्यामागचा माझा उद्देश काय? सगळ्याचा सगळा खेळ हा शब्दांचा. ज्याला कुणाला शब्दांसोबत डील करता आलं, ते चाहे हिंदी असो, मराठी असो किंवा तुमचं इंग्लिश असो. कारण की सगळ्यात जास्त दिमाग खराब करतात तर शब्दच करतात. गेल्या परीक्षेमध्ये तुम्ही बघितलं असाल, मराठीचा जो त्यांनी उतारे वगैरे दिलं होतं, उतारे सोपे होते. अरे सोपे होते. पण ते समानार्थी विरुद्धार्थी शब्दांमध्ये आपली मातृभाषा असून सुद्धा आपण कन्फ्युज झालो. झालो की नाही झालो? ठीक आहे. तसंच गणितामध्ये गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये रेसिप्रोकल नावाचा शब्द आला होता. त्याला व्युत्क्रम म्हणतात हे माहीतच नव्हतं. दिमाग खराब. समजलं का? समजलं का? ठीक आहे. त्याच्यामध्ये पण बेरीज व्युत्क्रम आहे आणि गुणाकार व्युत्क्रम आहे. दोन वेगळे वेगळे व्युत्क्रम असतात. असतात की नाही? ते आपण सगळंच अभ्यास करतोय. सांगण्यामागचा माझा उद्देश काय आहे बाळांनो, की तुम्हाला हे शब्दच दिमाग खराब करतात. प्लीज या शब्दांना छान करा. म्हणजे समजलं पाहिजे, कारण की याचा उपयोग तुम्हाला कुठे होणार? जे तुम्हाला शाब्दिक स्वरूपाचे जे प्रश्न असतात, ज्याला तुम्ही वर्ड प्रॉब्लेम म्हणता, त्यामध्ये खूप जास्त मदत होईल. समजत आहे का? माझी मराठी समजत आहे का? माझी मराठी तेवढी छान नाही, पण मी प्रयत्न करत आहे बोलायचा. क्योंकि हिंदी में आज तक मैंने पढ़ाया है, हिंदी और इंग्लिश मीडियम के हिसाब से। थोड़ा सा मराठी में जरा है, लेकिन ठीक है, हम कोशिश करेंगे कि आपको बुनियादी तौर पे बेहतर ढंग से मराठी बोलो बावन सांगण्यामागचा उद्देश काय ग चिमणे? काय रे चिमण्या? पाय तर पाय. तर बघ, सम म्हणजे काय? तर बेरीज लक्षात ठेवा. समजलं? आता अजून मोर. मोर म्हणजे तो नाच रे मोरावाला नाही. मोर म्हणजे जास्त. असा शब्द दिसेल तरी बेरीज करायची. ग्रेटर. ग्रेटर म्हणजे मोठ्यात मोठा, मोठा. तो पण समजलं, बेरीजच करायचं. अप शब्द दिसलं तरी बेरीजच. अप म्हणजे वर. समजलं का? समजलं का? ह्या गोष्टी लक्षात ठेवा बघा. समजत आहे का? आहे ना? या सगळ्या अशा काही गोष्टी अजून मधामधात काही आठवलं तर मी तुम्हाला सांगत जाणार. तशाच पद्धतीने सबस्ट्रॅक्शन पण असते. काय असते? सबस्ट्रॅक्शन. ज्याला तुम्ही काय म्हणता? वजाबाकी. नेहमीच तुम्हाला तसा म्हणेल का तो, की वजाबाकी करा?
सबस्ट्रॅक्ट करा असं म्हणणार आहे का? नाही. तर सबस्ट्रॅक्शनच्या बद्दल सांगतो. असं म्हणू शकतोय सबस्ट्रॅक्ट दी, सबस्ट्रॅक्ट म्हणू शकतो. सबस्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर वजाबाकीचे. त्याला पण काय म्हणतात? वजाबाकी. त्याचा चिन्ह माहित आहे, असं असते. ठीक आहे. अजून काय म्हणतात सबस्ट्रॅक्टला? सबस्ट्रॅक्ट म्हणजे एक टाईपचं काढणे होते. काय असते तिकडे? कसं वाढवणे होता, तर इथे काय असते? काढणे. एखादी गोष्ट जसं आपण काढतो, ठीक आहे, त्याला म्हणायचं काय? तर सबस्ट्रॅक्टच करणे. एखाद्या कमी करणे म्हणजे काढणे, म्हणजे सीधा सीधा काय? रिमूव्ह करणे. रिमूव्ह हा शब्द दिसला तर समजून जायचं मायनस करणे. इंग्लिशच्या हिशोबाने पण सांगतोय, म्हणजे काय बाळा? काढणे. ठीक आहे. डाऊन. ठीक आहे. डाऊन म्हणजे पण काय? खाली. हा शब्द काय बाळा? तर मायनसचा झाला. ठीक आहे. रिमूव्ह काढणे. कमी करणे. कमी करणे म्हणजे लेस. लेस म्हणजे काय? तर कमीच करणे ना. तर कमी करणे अगर सपोज असलं तरी पण तुम्ही कोणता शब्द यूज कराल? सॉरी, वजाबाकीची यूज कराल. काय यूज कराल? वजाबाकी. आणि सगळ्यात जास्त महत्वाचा या वजाबाकीमध्ये जे तुम्हाला नवोदयमध्ये यूज करत असतील तर ते म्हणजे बाळा डिफरन्स नावाचा शब्द असते. काय असते? डिफरन्स. डिफरन्स म्हणजे काय? तर मराठीमध्ये फरक. काय असते? फरक. तर या फरकच्या रिगार्डिंग गोष्टी विचारात घ्यायच्या. तर समजलं? हे शब्द बाळा. डिफरन्स म्हटल्यावर फरक, आणि फरक कधी पण लक्षात ठेवायचं, ग्रेटर नंबर म्हणजे कोणता नंबर? ग्रेटर नंबर मधून स्मॉलर नंबरच मायनस करायचा. समजलं का? म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची? वजा करायची. हा लक्षात ठेवा. हा खूप जास्त उपयोगात येते. कित्येक तरी नवोदयाच्या परीक्षेमध्ये तुम्ही हा शब्द नेहमी बघत असाल. डिफरन्स. समजलं का? काही डाऊट आहे थोडस तरी? हे असे शब्द जे मधात मला काही आठवले मी पुन्हा सांगेन. चालेल? तर आता बघा, आपण पुन्हा बघूया तशाच प्रमाणे सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय रे बाळा? तर वजाबाकी. वजाबाकी कशा पद्धतीने? ज्या ठिकाणी साध्या पद्धतीने, जिथे आपण हातचं लावत नाही किंवा कॅरी मागत नाही. ठीक आहे. विदाउट कॅरी. विदाउट कॅरी. आता विदाउट कॅरी अगर सपोज मला करायचं असेल तर बघ बघा, 3 2 6 7 मधून 1 2 5 मायनस करायचं. काय करायचं आहे? मायनस. खूप सोपं आहे ना. आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं सगळं खेळ आहे 1 ते 9 पर्यंत. पण इथे राहणार आहे 1 ते 20 पर्यंत. वजाबाकीमध्ये 1 ते 20 पर्यंतच्या गोष्टी तुम्हाला वजाबाकी करता आल्या पाहिजे. म्हणजे जर मी म्हटलं तुला 7 5 गेले किती? फटाकसे आला पाहिजे 2. 8 अगर सपोज 3 गेले किती? फटाकसे आला पाहिजे 5. हे तोंडी करा. पालकांना पण मी प्लीज विनंती करताय तुम्हाला, प्लीज मुलांबद्दल थोडस मुलांना वेळ द्या या दृष्टिकोनातून. त्यांना विचारा की बाळा सांग की 9 मधून 5 गेले किती रे? फटाकसे म्हणायला पाहिजे त्यांनी 4. आणि सपोज तो पहिल्या वेळेस नसेल सांगत तर त्याला सांगा की बाळा याची प्रॅक्टिस कर. तुला 2 दिवसाचा मी टार्गेट देतो, त्याच्यानंतर तुला मी विचारणार आहे आणि त्या पद्धतीने मग आपण प्रोसीड करू. त्याला थोडंसं चॉकलेटच्या म्हणा किंवा केकच्या रिगार्डिंग तुला पार्टी देणार, अशा तरी काहीतरी उद्देशाने त्याला म्हणा की नाही बाळा तू हा पाठ कर. वजाबाकीमध्ये 1 ते 20 पर्यंत जे आकडे असतात ना, त्याची वजाबाकी त्याला करता येतो का? ते फक्त बघा. जर मी विचारलं त्याला की 11 मधून 2 गेले किती? फटाकसे सांगा. समजला? 12 मधून 3 गेले फटाकसे सांगा. असं आल्या पाहिजे. 9 बये. समजलं का? 13 मधून 4 गेले फटाकसे किती? 9. ह्या गोष्टी 15 मधून अगर सपोज मी म्हटलं तुम्हाला की बाळा 4 गेले फटाकसे म्हणायचा. बकरा. बकरा नाही 11. समजलं का? या गोष्टी पाठच ठेवा. 19 मधून बाळा 3 गेले फटाकसे किती? 16. असं आलं पाहिजे. 20 पर्यंतच्या आकड्या. 20 मधून अगर सपोज 8 गेले किती? 12. समजलं? तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्लिअर आहे? काही डाऊट आहे कोणाला तरी? थोडासा तरी डाऊट आहे? तर लक्ष दे बाळा. आता बघा, याच्यामधून मायनस करायचं आहे तर लक्ष दे रे, थांब. 7 5 गेले किती? सांगा. 7 5 2. 6 2 4. 2 1 1. 3 1 3. काही डाऊट आहे? चला, आता हे सोपेवाले आहेत ना रे. आता बघ 8 7 6 9 मधून 1 2 3 4 गेलं रे, तर किती राहणार? 9 4 5. 6 3 3. 7 2 5. 8 1 7. बघा ना किती चिल्लरवाल्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला बिलकुल नाही तर मग तुम्ही बोट मोजता.
असं बोटं मोजाल का रे? तिथं वेळ असते का आपल्याला बोटं मोजण्यासाठी? नाही ना. चला मग अगर सपोज मी म्हणेल तुम्हाला 5 8 2 7 मधून 16 मायनस करायचा आहे बघा. तर काय होणार? 7 6 गेले किती? पटकन 1 2 1 गेला किती? 1 8 काहीच नाही आहे. इथं काहीतरी आहे का? काहीच नाही. तर 8 काहीच नाही आहे तर 8च. 5 काहीच नाही आहे तर 5च. मायनस करायचं आहे. काही नाहीये. शेवटचं तुम्हाला याच्यामध्ये जर मी सांगेन 8 9 5 2 मधून 100 मायनस करणे. 2 मधून 0 2 5 मधून टाकला गेला 5 9 1 गेला 8 9 8 1 गेला 8 8 काहीच नाही गेला तर 8 समजलं का? ह्या रिकाम्या ठिकाणी जे काही रिकाम्या जागा असतात नेहमी तिथे टकल्या ठेवायचं. काय ठेवायचं? टकल्या ठेवायचं. काय समजलं का? ठीक आहे. हे काय होतं बाळा? विथ कॅरी. आता सॉरी विदाउट कॅरी वाला होता. आता विथ कॅरी वाला बघू. कसं बघू आपण? सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी कशा पद्धतीने बघू? विथ कॅरी. विथ कॅरी. कसं राहणार बाळा विथ कॅरी वाला तर बघा हा 8 5 2 9 मधून 6 4 9 1 बघा हे समजून घ्या. जनरली वजाबाकी करत असताना 9 1 गेला किती बाळा? 8 किती? 8 9 1 गेला 8 आता 2 मधून 9 जातो का जी? नाही म्हणून मुलं काय करतात 9 मधून 2 मायनस करतात. हा बरोबर आहे का? तसं नाही करायचं. काय करायचं मग? तर 2 मधून 9 नाही जायचं तर काय करा खूप वेगळ्या वेगळ्या शाळेमध्ये वेगळी वेगळी पद्धत सांगतात. माझी थोडीशी वेगळी आहे. मी जसा अभ्यास केलाय तसं मी सांगतोय. मी या 2 ला मोठं बनवतो. काय करतो? इकडून उधार घेतो याच्याकडून म्हणजे किती बाळा? 12 समजलं का? आणि उधार घेतलं तर वापस तर करावं लागेल. वापस करतो बस. तर आता 12तून 9 गेले आताच मी सांगितलं होतं. 12तून 9 गेले फटाकसे दिमागात काय आलं पाहिजे? 3 किती? 3 आणि त्याच्यानंतर आता बघ हातचं वापस केलं ना आपण उधार घेतलं होतं तर आता बिचारा 4 होता तर हा किती झाला? 5 तर 5तून 5 टोकल्या 8तून 6 गेले किती? 2 तर अशा पद्धती तुम्हाला जसं जमतं बाळा तुम्ही तसं करा. काही असं काही माझं कंपल्सन नाहीये. शाळेमध्ये तुम्हाला जसं शिकवलं असेल ना तसं. ओके चला आता याच्यामध्ये 5 6 2 5 मधून 1725 मायनस करायचं. खूप मोठी गोष्ट आहे का रे? काय बरं? 5तून 5 टकल्या 2तून 2 टकल्या 6तून 7 नाही जात जी तर 7तून 6 मायनस कराल का? नाही तर 6तून 7 नाही जात तर त्याला 16 करा. एक वाढवा म्हणजे वाढवा त्याला मोठं करा. म्हणजे काय? इथून एक घेणं म्हणजे 16 कर. तर 16 मधून 7 गेले बाळा किती रे? नाव गुड बड्या. तेच पाहिजे याच गोष्टी फटाकसे आल्या पाहिजे. 16तून 7 गेले 9. आता बाळा याला मोठा करण्यासाठी त्याच्याकडून उधार घेतलं होतं ना तो वापस नाही कराल तर वापस केलं. एक होता तर किती झाला? 2 5तून 2 गेला 3 तुमचा उत्तर. क्या ये बात समझ में आ रही है क्या? तुम्हाला एक होमवर्क देणार मी बाळा त्या होमवर्कच्या रिगार्डिंग सॉल्व्ह कराल पक्का आणि कमेंट करून मला उत्तर सांगाल की तुमचं उत्तर काय आलं तुम्ही पण ठीक आहे. तरी पण पुन्हा जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन काय की बाळा तरी पण पुन्हा सांगणार मी तुम्हाला की बघा अगर सपोज अशाच पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की नाही मुलाचं किंवा मुलीचा अभ्यास झाला पाहिजे ओके तर प्लीज तुम्ही 8275397522 वर कॉल करून सगळी डिटेल विचारू शकता की कशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत कसं आमचं टार्गेट असतोय ऍपच्या थ्रू आम्ही कसं ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यास करतो हे सगळे डिटेल तुम्हाला मिळणार आहे 15 फेब्रुवारी पर्यंत 15 फेब्रुवारी पासून नवीन बॅच सुरू पण होत आहे 15 फेब्रुवारी पर्यंत आपले ऍडमिशन स्टार्ट आहेत ठीक आहे आणि 15 फेब्रुवारी पर्यंत 3,500 रुपये आमचं ऑफर आहे ठीक आहे आणि 15 फेब नंतर जर तुम्ही ऍडमिशन कराल तर ते 4,000 रुपये होऊन जातील ठीक आहे ना तर मराठी मीडियम मध्ये असो ओके किंवा इंग्लिश मीडियम मध्ये असो तुम्हाला दोन्ही पॅटर्न मध्ये पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये आपण अभ्यास करत असतो व्यवस्थित तुम्हाला सगळं काही डिटेल समजूनच जाणार रोज रात्रीला आम्ही लाईव्ह क्लास भेटतोय 8 वाजे सगळे डिटेल्स जे आम्ही सकाळी अभ्यास करतो त्यावर जे काही होमवर्क देतोय ते संध्याकाळी आम्ही डिस्कस करत असतो आणि व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करत असतो जेणेकरून नवोदय हा कुठे ना कुठे नवोदयचा जो प्रवास आहे ना ते थोडासा आपला छान पद्धतीने आम्ही डील करू हाच उद्देश आहे आपलं बाकी काय ओके तर चला बाळांनो जर तुम्हाला खूप डिटेल हवेच असतील तर या नंबरवर कॉल करा आणि माहिती मिळवा ओके चला होमवर्क देतो बाळा मी तुम्हाला आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं होमवर्क चा आन्सर काय राहणार ते ठीक आहे तर बघ रे बाळा काय तर 5 6 7 8 9
मधून तुम्हाला 829 मायनस करायचं नाही होणार का? होणार ना? बिलकुल करून आणणार. ओके, आता 8765 मधून 909 काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. नाही समजलं का? समजलं? हे मायनस करायचं आहे, बाकी काय नाही. हे दोनच एक्झाम्पल मला कमेंट करून तुमचे उत्तर पाठवा. तुम्हाला जर आमच्या ह्या गोष्टी सांगितलेल्या समजत असतील, प्लीज आमच्या चॅनल लाइक शेयर आणि सब्सक्राइब जरूर करा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए, बहुत बेहतर तरीके से पढ़ाई कीजिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.